जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वात प्रथम मी प्रदीपदादांना साष्टांग नमस्कार करते। प्रदीपदादांना माझा कोटी कोटी प्रणाम। कारण आज जेही काय आहे ते फक्त दादांमुळे। जर दादा नसते तर कदाचित आज मी तुमच्यासमोरही नसती आणि मी या जगातही नसती। माझं नाव साक्षी कैलास गायकवाड। मी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव या छोट्याशा गावात राहते। करंजगावमध्ये राहते। मी एका स्वाध्यायी परिवारातली, स्वाध्यायी कुटुंबातली मुलगी आहे। आणि तुम्ही म्हणाल का तर स्वाध्यायी परिवारातली, स्वाध्यायी कुटुंबातली म्हणते तर मग स्वामी सेवेत कशी आली? मी स्वामी सेवेत कशी आली आणि प्रदीपदादां थ्रू मला काय काय अनुभव आले, दादांच्या मठातून मला काय काय अनुभव आले, मी कशी सेवेशी जोडली गेली, स्वामींचे मला काय अनुभव आलेत, हे आज मी तुमच्या सगळ्यांसमोर शेअर करणार आहे। मला एक स्किनचा इश्यू होता माझा सगळ्यात जास्ती। 2019 मला स्किनचा इश्यू चालू झालेला। 2019 हो। माझ्या स्किनवर स्पॉट होते, चट्टे होते आणि खूप मेजर 2019 सुरुवात झालेली होती स्किनच्या इश्यूला आणि तो दिवसेंदिवस वाढत चालला होता। मी खूप स्पेशलिस्ट डॉक्टर केलेत। मी नाशिकलाही भरपूर 4-4, 5-5 म्हणजे इवन खूप जास्ती स्पेशल डॉक्टर, डर्मॅटॉलॉजिस्ट आपण ज्यांना म्हणतो की स्किनचे स्पेशलिस्ट, तेही केले। मी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, सगळे ऑल काइंड ऑफ थिंग्स जे आपण करू शकतो की स्किनचा इश्यू कुठलाही तरी प्रत्येकाला वाटतं की इश्यू सॉल्व्ह होणं गरजेचं आहे। प्रत्येकजण प्रयत्न करत राहतो माझा इश्यू सॉल्व्ह होऊ द्या। तर इश्यू सॉल्व्ह होण्यासाठी मी पण भरपूर प्रयत्न केले, पण कुठेच मला यश नाही आलं। जे डॉक्टर मला ट्रीटमेंट द्यायचे त्यांनी मला साईड इफेक्ट व्हायचेत। माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह होती का त्यांनी जे काही देईल त्यांनी मला अजूनच हार्मफुल ते केमिकल मला सूट होत नव्हती। प्रत्येक गोष्टीला मी वैतागून गेली, प्रत्येक गोष्टीला मी प्रचंड कंटाळून गेलेली की आता करू तरी काय। जवळजवळ 2019 हा इश्यू चालू होता आणि माझे प्रयत्नही चालू होते। शेवटी मी डॉक्टरांना वैतागली आणि एक दिवस ठरवलं की मला आता डॉक्टर करायचीच नाही आहेत। जे होईल ते होईल। आता मी कुठल्याही प्रकारे कुठल्याच दवाखान्यात जाणार नाही आणि मला डॉक्टरकडे पण जायचं नाही, मला स्किनची ट्रीटमेंट पण करायची नाही। हा मी डिसिजन घेतला। मला स्वामींबद्दल आणि दादांबद्दल मला कुठलीही आयडिया नव्हती की प्रदीपदादा कोण आहेत, मठ कुठे आहेत, ते काय करतात, ते सेवा देतात की कशी देतात, काय कुठल्याही प्रकारची मला आयडिया नव्हती। जूनमध्ये मी स्वामींचे भरपूर व्हिडिओ ऐकलेत, तेव्हा मला स्वामींबद्दल कळालं। कारण त्यापूर्वी माझा देवावर विश्वास नव्हता। देवावर विश्वास म्हणजे असं म्हणतो आपण की मी स्वतःही म्हणायची ॲज अ सायन्स स्टुडंट श्रद्धा, विश्वास काय याच्यावर मुळातच बिलीव्ह नाही कधी, आणि त्यामुळे मी कधी देवावर विश्वास नाही। मी म्हणायची देव फक्त एवढं करतो की आपल्याला जन्माला देतो, पण आपल्यावरती जी संकट येतात त्यातनं आपल्याला निवारण्याचं काम तो करतही नाही। मुळात तो आपली हेल्प करत नाही, तो फक्त जन्माला घालतो, एवढं त्याचं काम आहे। आणि आज काय प्रत्यक्ष देव नाही आहेत। हा विश्वास किंवा ही माझी मनाची एक मी तर म्हणे भ्रम होता। मी अशीच त्याच्यामुळे मी खाली दिवा लावायचे, पण कधी देवावर कधी डिपेंड पण नाही राहिली, कधी विश्वासही नाही ठेवला आणि कधी कुठल्याही देवाची मी सेवा कधीच नाही केलेली। पण जेव्हा मी स्वामींचे अनुभव ऐकायला लागले तेव्हा मला कळालं की अशक्य ही शक्य करतात हे स्वामींचं वाक्य आहे। आणि अशक्य ही शक्य करणार जे स्वामी करतात ते अनुभव मी खूप म्हणजे ऐकलेत आणि माझा हळूहळू विश्वास स्वामींवर बसायला लागला। आणि मग 17 जून
2022ला मी ठरवलं की मी आता सेवा करणारी, स्वामींची सेवा करणारी. माहीत नाही मला स्वामींच्या सेवेने मला फरक पडणार आहे, माझा इश्यू सॉल्व्ह होणार आहे किंवा काय होईल काही नाही, मला काही नाही. पण 101% माझं मन मला सांगत होतं का माझा इश्यू इथेच सॉल्व्ह होणार आहे. स्वामी समर्थ माझी नक्की इच्छा पूर्ण करणार आणि या संकटातनं मला बाहेर काढणं हे माझं मन मला सांगत होतं. मग 17 जून 2022पासनं मी स्वामी सेवेला सुरुवात केली. मी कोण काय सांगेल यापेक्षा मला जे यूट्यूबला जे बघायचे ती तशी मी सेवा करायची. मी कधी कुठल्या मठात नव्हती गेलेली तोपर्यंत. हळूहळू जून पासनं सुरुवात केली. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये मला प्रदीपदादांच्या मठाबद्दल कळालं. प्रदीपदादांच्या मठाबद्दल म्हणजे प्रदीपदादांचा व्हिडिओ सगळ्यांनी ऐकला असेल का, प्रदीपदादांना स्वामींचा साक्षात्कार झालेला. आणि स्वामींनी जेव्हा प्रदीपदादा त्यांची जॉब करत होते तेव्हा स्वामींनी सांगली येथे तू माझा मठ उभा कर हे असं त्यांना सांगितलेलं. त्यांचा साक्षात्कार झाला. तो व्हिडिओ सगळ्यांनी तो व्हिडिओ मी पण बघितला पण मी जस्ट इग्नोर केलं. मी एवढं म्हटली की काही व्यक्ती खूप भाग्यवान असतात का स्वतः स्वामी त्यांना एवढं जवळचं मानता आणि स्वतः प्रत्यक्ष त्यांचं कार्य त्यांना सोपवतंय, म्हणजे ते किती व्यक्ती लकी असणार असंच. पण हळूहळू मला त्यांचे रिकमेंडेशन येत गेले. मी त्यांचे व्हिडिओ बघितले तर व्हिडिओमध्ये अक्षरशः मेलेली डेड बॉडी जिवंत करण्याची ताकद त्या मठात आहे हे प्रत्यक्ष मला कळालं. त्यानंतर म्हणजे दिवसेंदिवस मी ते व्हिडिओ बघत गेली आणि माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला. त्याच्यानंतर मग दादांच्या मठाबद्दल कळालं की श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ हा दादांचा मठ आहे. आदरणीय श्री प्रदीपदादा सोनवणे मठाधिपती आहे आणि ते व्यक्तीचे प्रश्न सोडवण्याचा, तुमचा कुठलाही इश्यू असो तो सोडवण्याचा प्रयत्न ते करता, ते सेवा देण्याचं काम करते. हे कळालं. पण म्हटलं आता मुळात मी स्वाध्यायी परिवारातली, माझ्या घरच्यांना मुळातच आवडायचं नाही की मी सेवा केलेली आणि मला करूही द्यायचे नाही. माझे वडील हेही म्हणायचे मला की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तू ख्रिश्चन धर्म स्वीकारला तरीसुद्धा मला चालेल, तेही चालेल, पण इथं असताना मी तुला काही करू देणार नाही, सेवाच काय कुठलीच गोष्टी नाही. स्वाध्यायी परिवाराने दादांची सेवा करत त्याच्यामुळे दादांचे करायचे म्हणजे, पण बाकी मला करू द्यायचे नाही. ते एक टेन्शन होतं डोक्यामध्ये, म्हणून मला सेवा करता येत नव्हती. आणि मग हळूहळू मग मला महिला सेवेकरी ग्रुपबद्दल कळालं. एका यूट्यूब चॅनलवर आशा मोहिते मे बी त्यांचं नाव आहे, त्या यूट्यूब चॅनलवर मला कळालं की दादांचे ग्रुप आहेत महिला सेवेकरी. त्या महिला सेवेकरीचे ग्रुप ॲडमिन आहेत, ते आपल्याला सेवा देतात ज्या थ्रू आपला प्रश्न सुटतो आणि ती सेवा दादांकडनं घेऊन आपल्याला दिलेली असते. मग महिला सेवेकरी ग्रुपला मी जॉईन झाली. मला योगेश दादा तांबणे त्यांनी सेवा दिलेली, त्यांनी आरोग्य सेवा दिली. मी म्हटलं मुळातच मला सेवा करायला परवानगीच नाही आहे, पण कसं तरी ॲडजस्ट करून मी काहीतरी थोडी सेवा मी करू शकते किंवा एखादी गोष्ट अशी की मी जी करू शकेल आणि त्यात ही करूच शकत नाही, मी काय करू. तर त्यांना मी म्हटली प्लीज फक्त एकदा दादांशी कॉन्टॅक्ट माझा करू द्या. मला म्हणजे असं काहीच नाही, मला त्यांना डिस्टर्बही नाही करायचं. मी समजू शकते एवढ्या मठाचे ओनर असतात, रात्रंदिवस ते मठासाठी कार्यरत आहेत आणि माझी बहीण मठात आलेली प्रत्येक व्यक्ती आनंदानेच घरी जावं, तिचा प्रत्येक प्रश्न सुटावा. जीवदान जीवनदान हे त्यांचं वाक्य आहे, त्याच्यासाठी ते 24 तास अहोरात्र कार्यरत राहतात. मग एवढे बिझी तर त्यांना मला डिस्टर्ब नाही करायचं, पण फक्त त्यांना एकदा मला कॉन्टॅक्ट करायला माझं फक्त एकदा बोलायचं आहे मला, बाकी काहीच नाही. मग त्यांना सांगितलं तर मी त्यांना नेहमी म्हणायची माझा कॉन्टॅक्ट करू द्या, पण होत नव्हता. जवळजवळ 15 ते 20 दिवस गेले. एक दिवस फायनली दादांनी स्वतः कॉल केलेला मला, प्रदीप दादांनी, आणि बोललेत. आता मी म्हटली, आता सुरुवातीला मी त्यांच्याशी हॅलो म्हणताना माझं घाबरलं. म्हटलं एवढी मोठी व्यक्ती, साहजिकच आहे मोठी व्यक्ती म्हटल्यावर त्याच्यात ॲटिट्यूड इगो असतो. मग मला जरा वाटायचं की यांच्यातही असेल की काय म्हणून जरा. तर त्यांनी कॉल उचलल्या मला म्हटलेत बोल बाळा तुझा काय प्रश्न आहे. ते ज्या टायमाला मला बाळा म्हटले त्या टायमाला माझ्या डोळ्यात अक्षरशः आजही आठवतं
मी नॉनस्टॉप रडत होती. मला बोलताही येत नव्हतं, की मला सांगता येईना एवढी भारावून मी गेलेली. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे, मोठ्या व्यक्ती म्हणजे मुलं मोठी झाली कोणी बाळ नाही म्हणत. आपल्याकडे फक्त छोट्याशा बाळाच्या व्यतिरिक्त कोणाला बाळ नाही म्हणत. आणि एवढी प्रेमाची वागणूक कोणी देतच नाही. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही मठात जा, दादांच्या व्यतिरिक्त ही प्रेमाची वागणूक कोणी देत नाही. ते बाळा बोलले. त्याच्यानंतर मी सांगितलेलं माझा इशू, आणि मला त्यांनी मठात बोलवलेलं प्रदीप दादांनी. पण मठात जाणंच माझं शक्य नव्हतं, कारण माझे वडील कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याच याच्यावर मला नव्हतेच, नाहीच म्हणायचे, नाही पाठवायचंच नाही, मला तुला पाठवायचंच नाही, मी नाही पाठवू शकत, तू करायचं नाही आहे. आणि नेहमी म्हणायचे की हे सगळं काढून टाक, स्वामींची सेवा ती बंद कर किंवा मी टाकून देईल असं म्हणायचे. मी खूप रडायची. मी फक्त दादांना म्हटली ठीक आहे, मी प्रयत्न करते येण्याचं. ते झालं. त्याच्यानंतर परत म्हणजे दत्त जयंती होती मागच्या वर्षी. मग त्यांनी मला त्यासाठी बोलवलं का दत्त जयंती ते 7 दिवसाचा गुरुचरित्र पारायण सोहळा आहे, तू तिथे. आणि वडील नाही म्हणतात, त्यांना फक्त म्हणा एकदा मठाच्या आपण म्हणतो मठाच्या आवारात फक्त एकदा या आणि बघा की काय अनुभव येतो. फक्त तिथे थांबा, हवं तुम्ही थांबवू नका, म्हणजे ठेवूही नका मला, फक्त बघा. ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी आलेली, ज्यांना ऐकता येत नाही त्यांना ऐकता आलेलं, ज्यांना बोलता येत नाही ते बोलायला चालायला शिकले, जे काही करू शकत नाही, असे अनुभव त्यांना बघायला भेटतील. आणि एवढं सगळं करूनही त्यांना नाही वाटलं तर बिनधास्त घेऊन जा, पण फक्त एकदा आणा म्हणा, की एकदा माऊला मठात आणा, असं ते बोललेत. मी हे सांगितलं पण माझे वडील नाही होतं त्यांचं, अजिबात नाही. मग हे सांगितलेलं की टेन्शन घेऊ नको, मी सोबत आहे, भाऊ सोबत आहे. प्रत्येक व्यक्तीला ते प्रेमाने म्हणतात, कारण हक्काचा भाऊ आहे आपण. तू टेन्शन घेऊ नको, मी येईल, तू येईल मठात, तू काळजी करू नको. मला बोलले घोर कष्ट धरून स्तोत्र घे तू. मग घरी गेली. मला कुठलीच आयडिया नव्हती की कोणतं घोर कष्ट धरून, सेवेची सुद्धा आयडिया नव्हती मला, कारण मी मुळातच सेवेकरी नव्हती. मी प्रयत्न केला जसं. त्याच्यानंतर हळूहळू दादांशी कॉन्टॅक्ट पण झाला. आणि दादांचा एवढा स्वभाव सुंदर, एवढा सुंदर की दादांबद्दल बोलायला गेले तर माझ्याकडे शब्द अपुरे पडतील आणि वेळही पुरणार नाही मला दादांबद्दल बोलायचं झालं तर. आणि एवढं सुंदर त्यांचा स्वभाव, त्यांचं कॅरेक्टर एवढं सुंदर. आज मी पण म्हणते, जर त्यांनी सेवेचे पैसे जर घेतले असते किंवा कुठल्या गोष्टीचे आज जर पैसे घेतले असते किंवा त्यांनी पब्लिसिटी करायची ठरवली असती तर आज ते मिलियनरपर्यंत पोचले असते. पण त्यांचा मुळीच उद्देश नाही. त्यांचा फक्त कुठलीही सेवा देताना ते कुठलाही तुमच्याकडनं रुपया पण घेत नाही, आणि नाही इगो ॲटिट्यूड काय म्हणता हा मुळीतच नाही. त्यांच्या शोधूनही सापडणार नाही. मनापासून ते प्रत्येकाला सांभाळून घेतात, प्रत्येक व्यक्तीला त्यांची काळजी. आणि ते बोलायचे, बाळा टेन्शन घेऊ नको, हक्काचा भाऊ आहे सोबत, हक्काचा भाऊ पण सोबत आहे. असं खूप छान, म्हणजे इतकं सांभाळून घ्यायचे. सगळ्यात कस होती, एवढी डिप्रेस होती की मी शब्दात पण सांगू शकत नाही. एवढा स्किनचा इश्यू भयानक होता मला की अक्षरशः 2 वर्ष मी कुठेच गेलेली नाही, कुठेच नाही. मी कंटिन्यू फेसला मास्क लावलेलं राहायचं. माझा पूर्ण इश्यू, पूर्ण स्पॉट होते माझ्या फुल बॉडीवरती. आणि ती भयानक इश्यू तो कमी तर व्हायचंच नाही, पण दिवसेंदिवस वाढत होता, त्याच्यामुळं पूर्ण डिप्रेस झाली. शेवटी घरचे पण वैतागलेले. घरचे म्हणायचे, आता जर तिला एवढ्या डॉक्टरकडे नेलं तिला फरकच पडत नाही तर आम्ही काय करू, आम्ही पण कंटाळलो, वैतागलो. असं म्हटल्यानंतर म्हणजे कोणी असो, पॅरेंट्स असे म्हटल्या फार वाईट वाटतं. आणि पॅरेंट्स परत सोशल मीडिया, लोक काय म्हणते या गोष्टीचा खूप जास्ती विचार आपण करतो, खूप अति. मी तर खूप ओव्हरथिंकर, या सगळ्या गोष्टीचं हे सगळं विचार करू मी पुरी डिप्रेस झाली होती की आता काही होऊ शकत नाही. मी पूर्ण होप सोडले होते. एवढी निगेटिव्ह विचार यायचा की मी स्वतःला मी माझा स्किनचा इश्यू सॉल्व करत नाही आयुष्यात, मी करणार काय, मी काही करू शकत नाही. सुसाईडचे माझे विचार यायचे माझ्या डोक्यात. एवढी भयानक निगेटिव्हिटी होती माझ्या डोक्यात. पण दादांनी एवढा आधार दिला, एवढं सांभाळून घेतलं की एक कुठलीच व्यक्ती आपल्याला एवढा सपोर्ट करू शकत नाही, एवढा सपोर्ट त्यांनी केला. मी आजही त्यांना गॉड गिफ्टेड म्हणते. माझ्यासाठी ते गॉड गिफ्टेड आहे. कारण 19 नोव्हेंबर 2022 ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी दादांनी मला बाळ म्हटलेलं आणि
हक्काचं हे एवढे मोठे व्यक्ती आहेत, एवढे मोठे व्यक्ती आहे की अक्षरशः डेड बॉडी त्यांनी जिवंत केलेली, कॅन्सरचे पेशंट त्यांनी रिपेअर केलेले, जे डॉक्टर करू शकत नाही त्यांनी करू दाखवलं. एवढी मोठी व्यक्ती ती आपल्याला एवढी जीव लावती, एवढा आपुलकीने आपल्याशी बोलतीये. खरोखर हे दादाच आपल्याशी बोलतात का? खरोखर हे प्रदीप दादा बोलतायत का? अशी शंका माझ्या मनात येत होती. आणि अशी शंका घेत असताना संध्याकाळी मला स्वामींचा दृष्टांत झाला. स्वप्नात प्रदीप दादांचा दृष्टांत मला पडलेला आणि तोच दृष्टांत स्वामींनी मला. घरात रात्रीची वेळ होती, घरात आई आणि मीच होती एकटी, सोबत कोणीही नव्हतं. आणि अचानक एक व्यक्ती आम्हाला मारायला आलेली. तिने लाल कलरचा कुर्ता घातलेला, ती मारायला आली. तिच्या हातात शस्त्र देखील होतं आम्हाला मारण्यासाठी आणि ती प्रचंड त्रास देत होती. खिडक्या एवढ्या पॅक वगैरे होते दरवाजे, तरी ती आत आली. आत आल्यानंतर प्रचंड आम्ही घाबरलो. पण माझा इतका विश्वास दादांवर आणि स्वामींवर, एवढा आत्मविश्वास, मुळात मी त्यांना कधी बघितलेलंच नव्हतं, फक्त फोनवर कॉन्टॅक्ट होता माझा दादांशी. तर ती व्यक्ती घरात आली आणि ती व्यक्ती म्हणायची, तुम्हाला कोण वाचवणार होती? मी दादांना कॉन्टॅक्ट करत होते, फोन करत होते, मेसेज करत होते का खूप म्हणजे परिस्थिती खूप वाईट आहे, कोणतरी मारायला आलं, काही करा पण दादा वाचवा. तर फोन लागत नव्हता. फोन माझा मुळीच कॉन्टॅक्ट झालेला नव्हता तेव्हा दादांशी, असं स्वप्नात दिसत होतं. अचानक दादा घरी आले. दादांसोबत 2-3 व्यक्ती होती. दादांनी ब्लू कलरचा कुर्ता घातलेला, दादांच्या गळ्यात 3 रुद्राक्ष होते. दादा घरी आलेले. दादा बोलले की ब्रह्मांड तुझ्यासोबत कोण आहे? तर मी त्यांना समजावून सांगत होती, म्हणजे मी त्यांना ओळखलं नाही का ते दादा आलेत आपल्या घरी. आणि मी त्यांना सांगत होती की स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रदीप दादा आहेत ना, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष स्वामी आहेत. म्हणजे आपल्यासोबतही स्वामी आहेत, पण प्रदीप दादांसोबत प्रत्यक्ष स्वामी बोलतात. आणि ते स्वतः मला म्हटलेले की मी माझ्या माऊला काहीसुद्धा होऊ देणार नाही, असं ते बोललेले. त्याच्यामुळे मला काहीच होणार नाही, भीती, मी टेन्शन घेतच नाही आहे, मला काही होणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे, मी त्यांना सांगत होते. ते परत मला विचारलं दादांनी का तुझ्यासोबत कोण आहे, तुला कोण वाचवणार? मी बोलले ब्रह्मांड नायक आहे. परत तिसऱ्यांदी मला विचारलं का तुझ्यासोबत कोण आहे? मी बोलले ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायकाचा अर्थ असा होता, त्या संकेताचा अर्थ होता, त्या दृष्टांताचा अर्थ असा होता की स्वामी प्रदीप दादांच्या रूपात स्वतः स्वामी घरी आलेले होते आणि ते स्वतः म्हणत होते ब्रह्मांड नायक तुझ्या घरी आलेले आहेत आज. आणि असं ऐकताच की ब्रह्मांड नायक सोबत आहे दादा असे बोलताच ती व्यक्ती डायरेक्ट पळून गेलेली, घरातनं डायरेक्ट गायब झालेली. हे तिघेही म्हणजे सगळे गायब झालेले. मग घराच्या बाहेर आम्ही गेलो. आमचं खूप मोठं संकट टळलेलं होतं त्या टायमाला. आणि बाहेर गेलो. रस्त्यावरती लाखो लोक पायी चाललेले होते. मध्ये प्रदीपदादांची गाडी, व्हाईट कलरची गाडी होती. गाडीमध्ये प्रदीपदादा मधल्या सीटवर बसलेले, त्यांनी कुर्ता घातलेला आणि मागे आणि पुढे भरपूर लोक चाललेली होती. मी तेव्हाही ओळखलं नाही की प्रदीपदादा आहेत, स्वामी स्वरूप दादा आहेत. मी तेव्हाही ओळखलं नाही. ते झालं आणि मग मी तिथल्या ताईंना विचारलेलं की ताई तुम्ही कुठे चाललात, हे कोण आहे, कोणामागे चाललात तुम्ही? तर ताई बोलले अहो हे मठाधिपती प्रदीपदादा आहेत, प्रदीपदादा आहेत हे. एवढे बोलल्या ते गेल्या. त्याच टायमाला माझ्या मोबाईलची नोटिफिकेशन पडली. दादांचा मेसेज आलेला मला की बाळा संकट टळलेलं आहे, मी येऊन गेलो घरी. आणि त्या टायमाला मी आईला म्हटले की जे आलेले होते ते प्रदीपदादा होते आणि प्रदीपदादा म्हणजेच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आहे. स्वामी म्हणजे दादा, दादा म्हणजे स्वामी. हा स्वामींचा आणि दादांचा पहिला अनुभव होता माझा. पण हे सगळं चालू होतं, हे सगळं म्हणजे दादांचे अनुभव येत होते. मी म्हणत होती की पण माझे प्रयत्न की मठात जाण्यासाठी. मग एक दिवस दादा बोललेत की बाळा एक गुरुचरित्राचं पारायण कर, गुरुचरित्राचं एक पारायण कर. आता मी स्वाध्यायी परिवारातली मुलगी, मला गुरुचरित्राचं पारायण करायला दिलं. ठीक आहे दादा बोलले, तुम्ही बोलले तर मी गुरुचरित्र पारायण करते. गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याच्या दिवशीच आई पण रागवायची, मला भरपूर रागवायची की काय करती तू, काय धंदा धरलाय हा सेवेचा, असं तसं काय नाद लागला हिला, किंवा खूप प्रचंड प्रमाणात बोलायची. त्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची तरी मी बोलणे खाल्लेले होते. अक्षरशः रडत रडत मी पारायणाला सुरुवात केली. 7 दिवसाचं पारायण केलं. पारायणाच्या पहिल्याच दिवशी मी गुरुचरित्र ग्रंथाखाली जे आसन ठेवले होतं त्या आसनावरती स्वामींची प्रतिमा तयार झालेली आणि ते बघितल्यानंतर म्हणतात ना
मनोभावे तुम्ही जीही सेवा कराल ती माझ्यापर्यंत पोचते. ते स्वामींचा दुसरा अनुभव मला आलेला. त्यानंतर दत्त जयंतीच्या वेळेस दादांनी एक म्हणतात की फोटोवरती सगळ्यांनीच बघितलं असेल की जर दादा म्हणत होते जर आपण जी सेवा केलेली ती जर स्वामींपर्यंत पोचली तर ह्या ताटामध्ये फुल ना फुलाची पाकळी स्वामी आशीर्वाद देतील. तर ते पडलं दादांचा तो अनुभव मी ऐकलेला होता. आणि एक दिवस दादांना म्हटली की मी नेहमी स्वामींना फुल ठेवती पण माझं कधीच फुल खाली पडत नाही. मग याचा अर्थ असंच होतो का माझी सेवा स्वामींपर्यंत पोचत नाही आहेत दादा. तर दादा बोलले असं नसतं बाळा. त्यांनी समजावून सांगितलं. अगदी त्याच्या 1-2 दिवसातच मी सेवाच म्हणजे पूजा करत होती स्वामींची आणि मी फूल ठेवलेलं गुलाबाचं. मी नेहमीप्रमाणे ठेवलं. जेव्हा म्हणजे इच्छा तर होती मनात कधीतरी स्वामींनी आशीर्वाद द्यावा आणि फूल ठेवलेलं. फूल खाली पडलं. पूजाच चालू होती, फूल खाली पडलं. मी स्वामींना म्हटली की स्वामी मी आता परत ही फूल खाली पॅक करून ठेवती, खोचती आहे पूर्ण पॅक. जर तुम्ही खरोखर मला आशीर्वाद दिला असाल तर तुम्ही परत खाली टाकाल हे फूल. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती का माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास नाही आहे की मला स्वामींचे अनुभव येते. त्यांना पण प्रत्यक्षात बघायला भेटेल की मला स्वामींचे अनुभव येतात असं. तर मी पूर्ण ते फोटोच्या फ्रेमच्या वरती ते फूल पूर्ण पॅक खोचलेलं. म्हटलं आता तुम्ही पाडलं तर मी समजेल, फूल खाली पडलं तर आता मी समजेल का स्वामींनी मला आशीर्वाद दिला. अगदी 1 ते 1.5 मिनिटात स्वामींनी फूल खाली टाकलं. तो पण खूप मोठा अनुभव होता आणि माझ्या आईने पण प्रत्यक्ष ते बघितलेलं आणि तेव्हा तिने मान्य केलं का स्वामीचे अनुभव येतात. हा झाला दुसरा अनुभव होता माझा दादांचा. हळूहळू जे मी दादांशी बोलल ते प्रत्यक्षात माझ्यासोबत घडत होतं. जी इच्छा मी मनात व्यक्त करत होती ती प्रत्यक्षात घडत होती. एकदा परत असं झालं की एका ताई मुळात सेवेकरी नव्हत्या पण स्वामींच्या पादुका घरी आलेल्या त्यांच्या आणि त्यांच्या घरी स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला स्वामींनी. तर मी दादांना म्हटली की माझ्या मनात इच्छा का स्वामींनी माझं नैवेद्य ग्रहण करायला पाहिजे. मी दादांना म्हटली का तुम्ही म्हणतात दादा की मणी नाही भाव आणि देवा मला पाव, हे कदापि शक्य नाही. मग त्यांचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण कसा केला, कसा काय, असं तर नव्हतं करायला पाहिजे त्यांनी. आणि मी तर एवढं मन लावून सेवा करते, मी रोज महाराजांना नैवेद्य दाखवती. माझी अपेक्षा की कधीतरी स्वामींनी नैवेद्य ग्रहण करावा, मला आशीर्वाद द्यावा. तर होत नाही असं. अगदी दादांनी मला समजावलं आणि बोललेत की होईल, की सगळं होईल, तुझ्याही इच्छा पूर्ण होतील आणि समजावलं. मग ते झालं. संध्याकाळी मी नैवेद्य संध्याकाळी मी स्वामींना मसाले भाताचं नैवेद्य ठेवला आणि मग जरा नाराज मी महाराजांना म्हटलं की तुम्ही मनी नाही भाव देवा मला पाव असं म्हणतात आणि मग जी सेवेकरी जिचा विश्वासच नाही तुमच्यावर तुम्ही तिच्या नैवेद्य खाला. मी एवढी मनोभावी तुमची सेवा करते, एवढी मनोभावी तुमची पूजा अर्चा करते, तुम्ही आजपर्यंत माझं नैवेद्य ग्रहण नाही केला. तर त्या दिवशी अक्षरशः स्वामींनी नैवेद्य ग्रहण केलेला होता आणि त्याचा आजही फोटो प्रूफ म्हणून माझ्याकडे आहे. तोही तिसरा अनुभव दादांचा होता. त्यानंतर चौथा अनुभव असा की मी मुळातच पहिले सांगितलं जे दादा बोलत होते ती प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत प्रत्यक्षात घडत होती. चौथा अनुभव असं सगळ्यांना माहिती असेल की प्रदीप दादांच्या मठावरती पिक्चर निघालेला की ज्या पिक्चरमध्ये दादा आरती करताय आणि बऱ्याच भक्तांनी तो पिक्चर पण बघितला असेल. आणि त्या दिवशी दादा मला बोलले की म्हणजे मी निगेटिव्ह विचार करायचे तर दादा बोलले आपला पिक्चर बघ बाळा, तू बघितला का आपला पिक्चर आलेला आहे स्वामी समर्थांचा जिथे मी आरती करतोय, तू ती बघ, सगळं बघ असं बोलले. दादांना मी बोलले मुळातच मी शोधण्याचा प्रयत्न केला, तो नाही आहे, तो येत नाही. किंवा मग पिक्चर ज्यांनी क्रिएट केला ते पैसे घेत असेल त्याच्यामुळे यूट्यूबला तो दिसत नाही ना बाळा. मग त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा मग आणि ते झालं त्याच्यावरती डिस्कशन झालं. तो मुळातच मला मला तो पिक्चर कधी भेटलाच नाही. एक दिवस स्वप्नात परत दृष्टांत स्वामींनी दिला. दृष्टांतामध्ये स्वामींचा पिक्चर म्हणजे प्रदीप दादांचा पिक्चर, त्या मठाचा पिक्चर पूर्ण मी स्वप्नात बघितला आणि मी स्वप्नात प्रदीप दादांना श्री स्वामी समर्थांची जी मठामध्ये जी स्वामींचा फोटो आहे त्याची आरती करताना मी प्रत्यक्षात बघितलेलं. तो स्वामींचा अनुभव होता. चौथा मी म्हणेल की चौथा. त्यानंतर परत एक दिवस मी लाईव्हमध्ये बघितलं की दादांची लाईव्ह चालू होती. त्या लाईव्हमध्ये कोणीतरी भक्तांनी शंका घेतली की म्हणे मला स्वामी बघायचे, खरोखर स्वामी आहेत की नाही.
मग दादा बोलले, कोणाचा अविश्वास असेल की ज्याच्या मनात शंका आहे का स्वामी मठात आहेत की नाही, अनंतकोटी ब्रह्मांडानायक स्वामी समर्थ मठात स्वामींचा प्रत्यक्ष वास आहेत की नाही, ज्यांना बघायचं आहे, ज्यांच्या मनात शंका आहे, 1च मिनिटात मी तुम्हाला दाखवून देतो. आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीला स्वामींनी दादांनी स्वामी दिव्याच्या प्रतिमेमध्ये स्वामी दाखवून दिले आणि प्रत्यक्ष स्वामी त्या दिव्यात उभे देखील राहिले. हे अनुभव मी लाईव्हमध्ये बघितले आणि त्यानंतर मी विचार करायला लागली. माझी फार मनापासून इच्छा झाली. म्हटलं मी आजपर्यंत स्वामींना कधी बघितलंच नाही. मी एवढं म्हटली की जेव्हा दादांकडे जाईल की तेव्हा मी दादांना म्हणेल की मला पण स्वामी दाखवा. माझ्या मनात शंका नाही, पण स्वामी बघायचेत. त्याच दिवशी संध्याकाळी रात्री स्वप्नात मला दृष्टांत पडला. दृष्टांतात मला प्रदीपदादांचा मेसेज आला की बाळा, जिथे तू स्वामींचा फोटो ठेवलेला आहे, तुमच्या देवघराच्या शेजारी स्वामींचा फोटो तू ठेवलेला आहे चौरंगावरती, त्याच्यासमोर जो दिवा ठेवला आहे त्या दिव्यामध्ये स्वामींची प्रतिमा आलेली आहे. स्वामी आलेले, जाऊन दर्शन घे बाळा, तुला दर्शन घ्यायचं होतं. मुळात ही गोष्ट मी प्रत्यक्षात दादांना सांगितलेली नव्हती की मला बघायचे स्वामी. मी मनोमन म्हणत होते, पण म्हणतात ना दादांना प्रत्येक गोष्ट कळते. तुम्ही घरी बसून काय बोलता आणि किंवा तुमच्या मनात काय विचार चालू आहे, घरी कुठे काय चालू आहे, हे प्रत्यक्षात दादांना आजही कळतं. त्याचं उत्तम उदाहरण मी तुमच्यासमोर सांगितलं आणि त्याचं उत्तम उदाहरण काही असलं तर मी आहे तुमच्यासमोर आज. हा दादांचा अनुभव होता. असे भरपूर अनुभव आलेले. त्याच्यानंतर एक अनुभव असा आला. आता मुळात तुम्ही म्हणाल की मी मठात गेलेली नव्हती, तरी मला दादांचे अनुभव येत होते. मी मठात गेलेली नाही, त्याच्यामुळे मला मठातलं कुठलाही काही माहीत नव्हतं की काय चालतं मठात. तर एक दिवस परत स्वामींचा अनुभव स्वामींचा दृष्टांत झाला मला. मी प्रदीपदादांच्या मठात बसलेली होती. मी अनुभव लिहायला बसलेली. म्हणजे दादा ज्याला आवडतं की सेवा करायची, दादा त्यांना सेवा करू देतात. आणि मी स्वप्नात असं दिसलेलं मला की दादा जिथे आपल्याला सेवा देतात तिथं गादीवर दादा बसले, त्यांच्या साईडला मी लिहून देण्याचं काम करत होती. सेवा जी मनापासून जी इच्छा की काहीतरी मला करू देत, तुमची हेल्प करण्याची, सेवा करण्याची मला संधी भेटू देत, मी सेवा करत होती. आणि मुळात माझा प्रश्न सगळे सुटलेले होते, असा दृष्टांत होता तो. आणि त्यात मी लिहित होते. आता तुम्ही म्हणाल, याच्यात दादा असं बोलले मला की मी लिहून देताना दादा मला म्हटले की बघ, तू म्हणत होती ना की स्वामींना काळजी नाही, बघितलं का स्वामींना किती काळजी, तू किती स्वामींना दोष देत होती की काय उपयोग आहे सुंदराक्षर असून, असं तसं असून. आणि त्या टायमाला मी अक्षरशः तोंडाला हात लावलेला आणि 2 ते 2.5 मिनटं मी दादांच्या चेहऱ्याकडे बघत होते का ज्यांना मी सांगितलंच नाही. मी मनातल्या मनात जी गोष्ट बोलत होती ती यांना कळाली कशी. आणि मी फक्त घरी मनातल्या मनात म्हणत होती स्वामींना. मी मुळात स्वामींसमोर जाऊनही कधी म्हटली नाही असं की तुम्ही मला एवढं सुंदर अक्षर दिलं पण याचा मुळात काही उपयोग नाही स्वामी, असं का. आणि कधीतरी म्हणायची का मला ना कधीतरी दादांची हेल्प करण्याची पण संधी येऊ देत, असं म्हणून म्हणायची. ही गोष्ट म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा की तुम्ही घरी राहून काय बोलता हे सुद्धा, आणि घरी राहून मनातले तुमचे काय विचार चालू हे सगळं दादांना कळतं. हा अनुभव झाला. यानंतर तब्बल 10 महिने लागलेत मला. जूनपासून ते जवळजवळ 5/8/2022 या तारखेपर्यंत. 5/8/2023ला मी स्वामींच्या मठात पोचली. फायनली तो आनंदाचा, भाग्याचा दिवस मी म्हणेल तो माझ्या आयुष्यात आला होता. त्या दिवशी शेवटी माझे वडील मान्य केलं त्यांनी. म्हणजे मला भरपूर एफर्ट्स घ्यायला लागले पण त्यांनी ऐकलं माझं, मला मठात घेऊन गेले. मठात मी पोचली. दादांकडे गेलो आम्ही. दादा भेटले. दादांनी खूप माझ्या वडिलांना समजावून सांगितलं आणि किम बोललेत मी माऊला सेवा करू द्यात, माऊ सेवा करती. त्यांनी हेही सांगितलं का तुमच्यावरचं संकट टळलेलं आहे. म्हणजे मुळातच माझं जे काही होणार होतं भूतोना भविष्य, आज मी तुमच्यासमोर लाईव्हमध्ये बोलते, कदाचित मी आज नसते पण त्यांनी आज नसते पण दादांमुळे मी आज आहे. आणि त्यांनी सांगितलं का स्वामींमुळे तुमच्यावरचं संकट टळले. आणि दादा बोलतात की जेव्हा तुम्ही मठाची कमान पास करता तेव्हा तुमचा 75% इश्यू सॉल्व्ह झालेला असतो. तेव्हाच दादा वडिलांना सांगत होते का दादा तुमचा माऊचा 50% इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, 50%च बाकी राहिलेला आहे. आणि असं बोलल्यानंतर फार बरं वाटलं दादांशी बोलून. म्हणजे अक्षरशः माझे डोळे भरून आले होते आणि विश्वास होत नव्हता की मी आज प्रत्यक्ष मठात आणि दादांसमोर आहेत.
त्याच्यानंतर आमचा नंबर सकाळी गेलेलो, आमचा नंबर 4 वाजता लागलेला. 4 वाजता आम्ही दरबारात गेलेलो आणि तेव्हा मला कळालं की म्हणजे मला मुळातच माहीत नव्हतं की सेवा कोणी लिहून द्यायला असतं, पण तेही स्वप्नात मला स्वामींनी दाखवून दिलेलं होतं. दादांसमोर बसलं, दादांनी प्रश्न घेतला. दादांना बोललो की डॉक्टरांकडनं प्रचंड सगळे ट्रीटमेंट घेतली, खूप डॉक्टर केले, सगळं वैद्य वगैरे सगळं केलं, काही फरक पडला नाही. एक शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलेलो. दादांनी सांगितलं 101% तुमचा इश्यू सॉल्व्ह होणार आहे, 101%. दादांनी 3 गुरुचरित्र पारायणाची सेवा दिलेली आणि एक आरोग्य सेवा दिलेली मला. मग मी घरी आली त्या दिवशी, पारायणाची सेवा दिली, ठीक आहे. दादा बोलले आरती फार महत्त्वाची, संध्याकाळची शनिवारी 6:30 वाजता लाईव्ह आरती, दरबारची आरती फार महत्त्वाची, दरबारची आरती मिस करू नका. मी जेव्हा दादांशी बोलत होते तिथं एक पेशंट आलेले, एक वयोवृद्ध बाबा होते, आजोबा आपण म्हणूया, की ज्यांना 4th स्टेजचा कॅन्सरचा, ब्लड कॅन्सरचा ज्यांना आजार होता. 4th स्टेज कॅन्सर हा असा आजार आहे ज्याच्यावर 100% कुठलाही इलाज नसतो. डॉक्टरांनी हात टेकून दिलेले असतात. डॉक्टर सांगतात की तुम्ही तुमचं पेशंट घेऊन जा, घरीच सेवा करा, कारण त्यांचे पर्याय तिथेच संपलेले असतात. अशी ती व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला इथनं नळी टाकलेली होती आणि त्यांना स्वतःचा श्वास घेता येत नव्हता. ऑर्गॅनिक रेस्पिरेशन म्हणजे म्हणजे असं म्हणतो ना, ज्यांना कृत्रिम श्वास दिला जात होता ते नळी थ्रू त्यांना दिला होता आणि ज्यांना स्वतःचा श्वासही घेता येत नव्हता. ती व्यक्ती दादांना म्हणत होती की दादा, मी पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि माझा एवढा आत्मविश्वास सांगतोय की दादा आता मी स्वतःचा श्वाससुद्धा घेणार. ज्या टायमाला ती व्यक्ती अशी बोलली त्या टायमाला अक्षरशः हाताचं कापरं माझं चालू होतं, माझा विश्वास बसत नव्हता. एवढा भयानक तो अनुभव होता की कॅन्सर हा असा आजार आहे की ज्याच्यावर कुठलाही इलाज नाही. शिवाय त्यांची 4th स्टेज त्यांनी क्रॉस केलेली होती. त्यांचं वय भरपूर असं असताना त्यांचं 100% त्यांचा कॅन्सरचा आजार बरा झालेला होता. असा त्यांचा अनुभव होता. बघूनच पूर्ण भारावून गेलेली. तेव्हा एवढा आत्मविश्वास वाढला दादांवरती, एवढा विश्वास वाढला दादांच्या सेवेवरती. आणि ते पेशंट झालेले ते पण बघितले आणि अचानक एक ताई पण आलेल्या. त्या ताईंचा इश्यू म्हणजे ताई म्हणत होत्या की दादा सगळं काही झालेलं, एकच इश्यू आहे की मुलाचं नाव लिस्टमध्ये आलेलं नाही आहे, लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे मुलाचं. म्हणजे त्यांचा IASची जी म्हणतो आपण एंट्रन्स एक्झाम असते UPSC MP सारखी, तिच्यामध्ये त्याचं सगळं सिलेक्शन वगैरे झालं, पण त्याचं लिस्टमध्ये नाव आहे. 5,000 10,000 कितीतरी हजारांमध्ये मोजून 3 जागा होत्या आणि त्यांचा प्रश्न असा होता की माझा नंबर येतो का नाही, म्हणजे ते आमच्या मुलाचं त्यात लिस्टमध्ये नाव असेल का, 3च जागा आहे, त्याच्याच जागेमध्ये सिलेक्शन होईल का. दादांनी मोबाईल बघितला, बघता क्षणी त्यांनी सांगितलं दादांनी की पेढे वाटून टाका, 100% तुमच्या मुलाचा नंबर आलेला आहे, 3 जागेमध्ये तुमच्या मुलाचा नंबर फिक्स झालेला आहे, तुम्ही पेढे वाटून टाका. असे अनुभव बघून अक्षरशः म्हणजे अंगाला काटा येण्यासारखे अनुभव बघितले मी. आणि तेव्हा मठावरती आणि दादांच्या सेवेवरती पूर्ण विश्वास झालेला आणि पूर्ण म्हणजे 100% कॉन्फिडन्स आला की आता आपला 100% इश्यू सॉल्व्ह होणार आहे. संध्याकाळची दरबारची आरती आम्ही केलेली आणि घरी आलेलो. त्याच्यानंतर मी एक गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण केलेलं. ते केलं. परत माझ्या डोक्यात निगेटिव्हिटी आली. मी आरोग्य सेवा कशी करू, मी परत खूप निगेटिव्ह झाले. खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण भरपूर दिवसांनी माझा दादांशी एक कॉन्टॅक्ट झाला. दादांना म्हटलं मी करू शकत नाही आहे, की मी आरोग्यसेवा करू शकत नाही, माझी कुठलीही माझा इश्यू सॉल्व्ह होत नाही, असं तसं मी बोलले. आणि खूप टेन्स होती की काय होतच नाही असं वाटायचं मला. मी होप सोडलेत, माझं होतच नाही. तर दादा बोलले, मला वडील म्हणते मला पप्पांसारखं समजती, फक्त एकदा पप्पांचं ऐक, राहिलेले 2 गुरुचरित्र पारायण पूर्ण कर. दादा असं बोलल्यानंतर दादांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी 2 गुरुचरित्र पारायण करते, पण आरोग्य सेवा मला जमणार नाही आणि मी करूही शकत नाही, प्लीज मी नाही करू शकत. ठीक आहे बोलले, बाळा फक्त पप्पाचं एवढं ऐक, म्हणजे मी मला पप्पांसारखं मानते तर फक्त हक्काने एवढं ऐक
की 2 गुरुचरित्र पारायण सेवा पूर्ण करा बाळा, मला सेवेचं गुण महत्त्वाचं आहे, तू पूर्ण कर बाळा. दुसरं पारायण झालं. तिसऱ्या पारायणाला मनात विचार येत होता. 3 दिवसाचं दुसरं पारायण केलं. परत सुरुवात करत होती मी 3 दिवसाच्या पारायणाला. मनात म्हटले, अरे आपल्याला स्वामींनी एवढे अनुभव दिले, पहिल्या गुरुचरित्र पारायण एवढे अनुभव दिले. आपले 2 पारायण झाले पण स्वामींनी काय अनुभवच दिले नाही, काय असेल बरं. पण परत मग मनाला म्हटली की आता प्रत्यक्षात स्वामी आपला आजारच दूर करणारे, आपला त्रासच दूर करणारे, तर कशाला अनुभव बघायचे. मी 2:30 वाजता उठायचे आणि पहाटे 3 वाजता मी पारायणाला बसायचे. पण त्या दिवशी लेट झालं पारायणाला. मी 3 वाजता परत उठून परत झोपून घेतलं. 3 वाजता मला स्वप्नात दृष्टांत पडला. स्वप्नात मी मठात होती, प्रदीपदादांच्या मठात मी होती. आणि त्या दृष्टांतात स्वामींनी असं दाखवलं का भावी अक्कलकोट म्हणतो आपण, श्री अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ मठ हा भावी अक्कलकोट आहे आणि राहणारच. जे स्वप्नात दाखवलं तिथे पूर्ण म्हणजे जे काय आपण म्हणतो तो पूर्ण जो परिसर आहे तो पूर्ण भाविक भक्तांनी भरलेला होता. रात्रीचा दरबार चालू होता, पूर्ण भक्तांनी भरलेला होता. पूर्ण ज्या काही रूम दादांनी सगळ्या रूम सेवेकऱ्यांसाठी अवेलेबल करून दिला भक्तांना राहण्यासाठी, त्या सगळ्या पॅक होत्या. त्या पॅक असून आणि जे म्हणतो की भविष्यात काही आजार येणार, जसं आपण कोरोना बघितला, कोरोना आजार एवढा भयानक होता की त्यात कितीतरी लोकांचे आयुष्य गमावून बसले लोक. तर स्वामींनी असा संकेत दिला की तिथं जी भविष्यात बिमारी येणारी त्यावरही पर्याय, त्यावर जो पर्याय आहे तो श्री अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ मठ हा शेवटचा पर्याय असणार आहे. त्यांनी तिथे दाखवलं. आणि लाखो म्हणजे कितीतरी सेवेकरी, कितीतरी भक्त, कितीतरी दुःखी, जे आजारी व्यक्ती, जे आजाराने पीडित, ते तिथं होते. आणि त्यांच्यासाठी दादांनी सोय केलेली की जे हॉस्पिटलमध्ये बेड असतात ते तिथं बेड अक्षरशः मठाच्या पूर्ण परिसरात त्यांनी बेड टाकलेले होते आणि त्या बेडवर पूर्ण ते पेशंट झोपलेले होते आणि त्यांना सुद्धा दादांनी कवर केलेलं होतं. त्यांचा पूर्ण आजार दादांनी कवर केला होता. आणि वेळ रात्रीची होती. रात्रीची वेळ असताना देखील महादेवाचं जे गोकर्ण महादेवाचं मंदिर दादांनी बांधलेलं आहे तिथे सुद्धा पूजा चालू होती. आणि जसं दादा सांगतात, मला कुठलाही तुमचा रुपया पण नको आहे, मला फक्त जीवदान जीवनदान हे महत्त्वाचं आहे. स्वामींचं कार्य जगातल्या कानाकोपऱ्यात मला पोचवायचं हा माझा उद्देश आहे. अगदी त्याप्रमाणे दादा दुसऱ्यांची पूजा देखील मुफ्तमध्ये करू देत होते. रात्रीचे गोकर्ण महादेवाच्या मंदिरात ती पूजा पण चालू होती. ती पूजा दादा करून घेत होते. सोबत दरबारातली प्रश्नही, रात्रीचं दरबार चालू, ते प्रश्नही दादा घेत होते. ते पेशंट होते, त्यातल्या एक पेशंटची जागा कोणीतरी घेतलेली. 4-5 जण बाहेरचे लोक आले त्रास देणे, गुंडमावाली आपण म्हणतो, असे लोक होते. ते आले अचानक आणि त्यांनी बेडवर कब्जा केला. जो बेड दादांनी म्हणजे असं म्हणून पेशंटसाठी ठेवलेले होते. तर त्यांनी बसले. आम्ही बऱ्याच स्टाफ मेंबर आपण म्हणतो की असं स्वप्नात दाखवत होते स्वामी. बऱ्याच लोकांनी त्या मुलांना किंवा त्या गुंड जे होते, म्हणजे असे फार त्रास देणारे ते जे लोक होते, त्यांना खूप आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला की हे दादांनी त्या म्हणजे पेशंटसाठी ठेवले, प्लीज असं करू नका. जी मालमत्ता मठाची आहे तिच्यावर असा हक्क गाजवू नका, चुकीचं वर्तन मठामध्ये करू नका. इथे कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन होत नाही. आम्ही सगळ्यांनी भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला पण पर्यायाने त्यांनी ऐकलं नाही. स्वामींनी असं दाखवलं का माझ्या स्वप्नात इथे त्यांनी माझला काहीतरी त्रास दिलेला, या हाताला काहीतरी केलेलं होतं त्यांनी, जो त्रास, त्या रक्त पण दिसत होतं त्या हाताला मला स्वप्नात. आणि आम्ही ऐकलं. शेवटचा मग आम्ही सगळे वैतागलो. मला एक दादा बोलले, आता काय करायचं आपण, आता काय करणार तू? तर माझ्या मोबाईलला दादांचा वॉलपेपर आहे. मी तो वॉलपेपर म्हणजेच त्यांना दाखवलं की हे आता दादा करतील, जे करायचं ते दादा करतील, आपण नाही. आणि जाताना जे अन्न छत्रालय आहे त्याच्यासमोर जी जागा आहे तिथनं दादा चालले होते. दादा कॉलवर बोलत होते. मग मी तिथं दादांकडे गेली. दादांना म्हटली की तिथं काही जण आले, ते त्रास दादा तुम्ही चला ना तिथं बघून घ्या, त्यांना काहीतरी सांगा ना. आम्ही तर सांगून काही कंटाळलो, त्याने त्रास पण दिला आम्हाला. तर दादा बोलले, आता दादांचा फ्रेंडली स्वभाव खूप फ्रेंडली आहे, प्लीज भरोसा करा आणि मी सिरियसली बोलते, तुम्ही बघा तर सरी. तर तिथं आम्ही गेलेलो. मठाची
मठाचा जो गेट आहे त्याच्या आतच तिथे सगळे म्हणजे पूर्ण परिसरात कॉट टाकलेले होते. तिथं आम्ही गेलो. त्या जिथे जो कॉटवर त्यांनी म्हणजे ते जे वाईट लोक होते ते बसलेले, तर तिथं गेलो आम्ही. तिथं मुळात ते नव्हते, ते त्यांच्या गाड्या घेऊन गेलेले. दादा मला बोलले, कुठे कोण आहे? कोणीच नाही आहे. मग काय म्हणतीये तू? मी तुला आधी पण सांगितलं, आता मजा करण्याचा टाईम थोडीच आहे हा. म्हटलं नाही दादा, खरंच मी खरं सांगते की इथं ते होते. त्यांनी बघा मला त्रास पण दिलेला. ते झालेलं आणि अचानक त्यांच्या गाड्या समोरून आल्या. त्यांच्या गाड्या ती जी कमान दादा बोलतात जी कमान आहे, ते कमानाच्या आतमधनी येत होती. जो रस्ता दादा आहे मठाचा, त्या मठाच्या रस्त्यावरती जो म्हणजे असा जिथे एंट्री करतो तो समोरची जी आडवी लाईन म्हणजे आडवा रस्ता आहे, तिथे त्यांनी गाड्या लावलेल्या. आणि गेटवरती दादा आणि मी उभे होतो. गेटवरती मठा म्हणजे श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ मठ, त्या मठाच्या गेटवरती दादा माझ्या शेजारी उभे होते. त्यांनी व्हाईट कुर्ता घातलेला होता पूर्ण, आणि मी त्यांच्या शेजारी उभी होती. आणि मी सांगत होती. मी तेवढ्यात बोट केलं का तेव्हा ते आलेले न ते जे येत आहे त्यांनीच केलं हे ते करत होते. आणि त्यांनी लांबूनच दादांना बघितलं, तर तेव्हाच दादांमधून स्वामी समर्थ प्रगट झाले. हो, याचं प्रत्यक्ष उदाहरण मी आहे. हा दृष्टांत मला झालेला. स्वामींचा साक्षात्कार झाला तिथं प्रत्यक्ष दादांमधून. आणि त्या लोकांनी अक्षरशः त्या दादा म्हणजे दादांच्या तोंडातून शब्दही निघाला नव्हता. त्यांनी येऊन डायरेक्ट दादांचे पाय धरले, बोलले क्षमा करा, खूप मोठी चूक झाली. आम्ही तुमचे बेड घेतले, तुमच्या बेडवर आम्ही कब्जा केला, मनापासून माफी करतो, स्वामी क्षमा करा. ते एवढे बोलल्यानंतर मी बघतच राहिली. आणि तेव्हा स्वामींचा साक्षात्कार मला झालेला. आणि म्हणजे स्वतः दादांमधून स्वामी प्रगट झालेली. आणि म्हणतात ना, दादा म्हणजे स्वामी म्हणजेच दादा. ज्या गोष्टी मी शंका घेत होती ते प्रत्यक्ष स्वामीने दृष्टांत देऊन मला दाखवून दिलं की दादा म्हणजे स्वामी. तो दृष्टांत झालेला. त्यानंतर असे मग मी सेवा करत होती. माझं 3रं पारायणही झालेलं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की 3च पारायणामध्ये थोड्याच दिवसात माझा 75 ते 80% इश्यू सॉल्व झालेला. माझ्या स्किनचा जो डॉक्टरही म्हणत होते का शक्य नाही, तू जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे जाय, कुणाकडे जाय, कदापि तुझा इश्यू सॉल्व होणार नाही, तो इश्यू माझा सॉल्व झालेला. आणि मी आनंदाने आज तुमच्यासमोर बोलतीये. अनुभव दादांचे की आपण म्हणतो स्वामी आहेत की नाही ही आपली शंका आहे. ती प्रत्यक्ष स्वामी आहेत. आणि ह्या अनुभवा थ्रू मी तुम्हाला सगळ्यांना, जो कोणी माझा व्हिडिओ बघतोय, जो कोणी माझा अनुभव ऐकतोय, या अनुभवाचं थ्रू मला सगळ्यांना एकच मेसेज द्यायचा आहे की तुमचा कुठलाही इश्यू असू द्या. बऱ्याच जणांचे इश्यू असतात, बऱ्याच जणांना कॅन्सर आहेत, खूप वाईट प्रसंग, वाईट प्रॉब्लेम आहे. तुमचा कुठलाही इश्यू असू द्या, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम, अगदी लाईफचं दुसरं नावच प्रॉब्लेम आहे, आयुष्याचं दुसरं नावच प्रॉब्लेम आहे. अशी कुठलीच नाही व्यक्ती का जिला प्रॉब्लेम नाही. पण कुठेतरी आपला प्रश्न सुटणं पण गरजेचं आहे की आपण सगळं करून हताश झालेलो असतो, की सगळं करून हताश झालो. आपल्याला काहीतरी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. योग्य तर रस्त्याची वाट आपण बघत असतो का अशी कुठली तरी एक जागा मला भेटू देत, एक कुठली तरी अशी मला व्यक्ती भेटू दे का ज्यांच्याकडे जाऊन माझा प्रश्न सुटणार आहे. तर हो, आजच्या मेसेज थ्रू मी त्या प्रत्येक व्यक्तीला, जी कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, जी कोणी व्यक्ती माझा अनुभव ऐकते, त्या प्रत्येक व्यक्तीला मी 100% माझ्या विश्वासावर सांगते, 101%, 101च नाही, 1,00,001%. तुमचा कुठलाही इश्यू असतो, किती वाईट, किती अवघड तुमचा प्रश्न असू द्या, फक्त एकदा श्री अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ मठ या मठामध्ये फक्त एकदा जाऊन प्रदीपदादांशी संपर्क करा. प्रदीपदादांना आपला समस्या सांगा. फक्त एकदा त्यांच्याकडनं सेवा घेऊन बघा. तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही मठाची कमान पास करता, अगदी ते कमांड पास केल्या तुमचा 75% इश्यू सॉल्व झालेला असतो. त्याचं रिझन असं आहे की आजपर्यंत जेव्हापासून 18 डिसेंबरपासनं त्या मठाची स्थापना झाली आणि त्या 18 डिसेंबरपासनं ते आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही का तिथे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण झालं नाही. गुरुचरित्र हा 5वा
वेद आहे, अफाट शक्ती, अफाट ताकद या गुरुचरित्रात आहे. आणि असा एकही दिवस गेला नाही का जिथे गुरुचरित्राचं पारायण झालेलं नाही. एवढी ताकद त्या मठामध्ये आहे. आपण फक्त ही एक डायलॉग म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट आपण ऐकली असेल की पॉवरफुल पीपल मेक देअर प्लेस पॉवरफुल. म्हणजे जी काही मोठी व्यक्ती राहते ती मुळात पॉवरफुल जागेतनं आलेली नसती, ती तिची जागाच पवित्र आणि पॉवरफुल ताकदवर निर्माण करते. आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प्रदीप दादा आहे. अगदी काही नसताना, अगदी काही एकदम रिकामी जागा म्हणजे पडीक जागा, तिथं स्वतः स्वामींचा साक्षात्कार झाल्यानंतर दादांनी मठ उभा केला आणि मठ एवढा पवित्र झाला, एवढा पवित्र तो मठ बनवला आहे का तिथे मठाची कमान पास केल्या 75% इश्यू सॉल्व्ह होतो. एवढी पवित्र जागा आहे. त्याच्यामुळे फक्त एकदा दादांच्या मठात जाऊन फक्त एकदा सेवा घेऊन बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी कुठलीही ॲडव्हर्टाईज करत नाही. मी प्रदीपदादांची कुठलीही ॲडव्हर्टाईज करत नाही. ज्यांची ॲडव्हर्टाईज स्वतः ब्रह्मांड नायक करत त्यांची ॲडव्हर्टाईज करणारी मी कोण, त्यांची ॲडव्हर्टाईज करणारी मी कोण. त्यांचे पायाची धूळ होणं पण मी शक्य नाही, त्यांची पायाची धूळ होणं पण शक्य नाही. पण एवढं मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाच्या बेसवरती तुम्हाला सांगते की एकदा फक्त अनुभव घेऊन बघा मठाचा, तुमचा 100% इश्यू सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, तिथे आले प्रत्येक भक्तीला, प्रत्येक ताईला, प्रत्येक बहिणीला, आई, आजी, आजोबा जे कोणी येतील तिथं, त्या प्रत्येक व्यक्तीलाची काळजी घेतल्याशिवाय दादा राहणार आणि त्यांना विचारल्याशिवाय राहणार, बाळा तुम्ही जेवलेत, ताई तुम्ही जेवलेत का, पोटभर जेवण करा. किंवा प्रत्येकाची एवढी आपुलकीली काळजी घेतात. रात्रंदिवस आजपर्यंत कितीतरी म्हणजे रात्र दादा जागे राहतात आणि फक्त स्वामींचं कार्य करतात. स्वामींचं कार्य जगात पोचवणं हा त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी अहोरात्र धडपड करतात आणि त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. आज त्यांनी जर स्वतःचा विचार केला असताना की बाबा मी एवढा मोठा आहे तर मला हेच का, तर मी का एवढं डाऊन टू अर्थ राहायला पाहिजे. की आज तुम्ही जर बघितलं दादा रात्रीचे जागे राहतात आणि रात्रीची सुरक्षा म्हणून तिथे येणाऱ्या ताईंची सुरक्षा म्हणून दादा स्वतः जागे राहतात. रात्रीचा पहारासुद्धा दादा स्वतः देतात. एवढं कोणीही करणार नाही. किंवा त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तर म्हटलं असतं मी जर एवढा मोठा आहे तर मला गरजच नाही हे सगळं करण्याची. ज्यांच्यासाठी मी स्टाफ मेंबरची निवड मी केलेली, मी का करू. तर मुळात त्यांनी मीला स्वाहा केलं. स्वतःचं काही नाही, मी सर्वांचं आहे हेच दादा बोलतात. हा मठ माझा नाही, हा मठ आपल्या सर्वांचा आहे आणि मी सर्वांचा आहे असं दादा म्हणतात. मुळात दादा म्हणजेच स्वामी. तर अगदी आता हा झाला की बाबा मीला तुम्ही स्वाहा केलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही म्हणतात मी इतकी सेवा करतो आणि तरी माझा प्रश्न होत नाही, असं जर तुम्ही म्हटलं तर तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. कारण आपण स्वतः सेवा करणारे कोणी नाही. ब्रह्मांड नायक आपल्याकडनं सेवा करून घेतात. पूर्वीचं किंवा आपण काहीतरी पुण्य केलेलं असतं की जे आपण स्वामी सेवेत येतो. कारण सगळे स्वामी सेवेकरी नसतात. मुळात सगळे स्वामी सेवेकरी नसतात आणि सगळ्यांना हे भाग्य नशिबाने दिलेलं नसतं. फक्त स्वामींची इच्छा जे होईल त्याच व्यक्तीकडनं स्वामी सेवा करून घेतात. आता दुसरं म्हणजे आम्ही सेवेत येतात तेव्हा प्रारब्धाच्या भोगाची जी तीव्रता राहते ती खूप कमी प्रमाणात राहते. स्वामी तुम्हाला त्रास होऊ देत नाही, स्वामी तो त्रासही जाणवू देत नाही. आणि सगळ्यात मोठ्या दादांच्या सेवेची पावर अशी की अशी कोणच नाही आहे की असा कुठलाही मठ नाही का जिथे प्रारब्धाचे भोगही मिटवले जातात. आणि एकमेव दादांची मठ आणि दादांची सेवा आहे की तुम्ही जे चुकीचे कर्म केलेले की जे वाईट कर्म तुमची सेवा फळ जाती ज्याच्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नाही, जे प्रारब्धाचे भोग आडवे ते प्रारब्धाचे भोग मिटवण्याचे कामसुद्धा दादांची सेवा करते. एकमेव म्हणजे दादांची सेवा. त्यामुळे मी सगळ्यांना लास्टली एवढंच म्हणेल की फक्त तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, तुमचे कुठलाही इश्यू असू द्या, फक्त एकदा दादांच्या मठात जाऊन दादांकडनं सेवा घ्या, सेवा करा. 1,01,000% नाही 1,01,000% तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या अनुभवाच्या बेसवर बोलती. मला कोणीही सांगितलं नाही का माझा अनुभव मी स्वतः अनुभव शेअर करते. मला कोणी सांगितलं नाही का मी दादांच्या मठाबद्दल बोलावं किंवा काय. माझी स्वतःच्या आनंदाने मी सांगते. कारण माझं एकच उद्देश जे आहे
जर जी व्यक्ती दुःखात असेल, जी व्यक्ती त्रासात असेल, आज फार निराश असेल, जिने होप सोडलेत, त्या प्रत्येक व्यक्तीने, जिने कोणी माझा व्हिडिओ बघितला आणि तिला वाटलं की मठात जाऊन एकदा दादांशी कन्सल्ट करावं, त्या व्यक्तीचा प्रश्न सुटल्यानंतर ती व्यक्ती मठात गेल्यानंतर 100% तिचा प्रश्न सुटला. जेव्हा ती त्रासातनं बाहेर निघेल, ती त्रासातनं बाहेर निघाल्यानंतर तिला जोही आनंद होईल तेच मी माझ्या अनुभव सांगण्याचं सार्थक झालेलं असं समजेल. मी शेवटी एवढीच स्वामींकडे एवढी प्रार्थना करेल की दादांनी आजपर्यंत इतकी सुंदर साथ दिलेली आणि तीच शेवट इथून पुढेही त्यांनी तीच साथ द्यावी की प्रत्यक्ष मी सोबत आहे बाळा, मी सोबत आहे. हा म्हणजे त्यांचे हे शब्द अगदी माझ्यासाठी त्यांनी संजीवनीसारखे काम केलेले आहे की अक्षरशः हारलेल्या व्यक्तीला, निराश झालेल्या व्यक्तीला त्यांनी आनंद देण्याचं काम केलेलं आहे. आणि मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना करेल की त्यांना सदैव आमच्यासोबत असू. जेव्हा कधी दुःख आलं, कधी संकट आलं, का एकच व्यक्तीचा चेहरा समोर होते, म्हणजे प्रदीपदादा. तर एवढीच प्रार्थना करते स्वामी की दादांना उदंड आयुष्य लाभू दे आणि नेहमी ते सदैव आमच्यासोबत. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.